वारंवार गर्भपाताची संख्या आजकाल खूप वाढताना दिसते. म्हणजे 3ऱ्या महिन्यामध्ये, 4थ्या महिन्यामध्ये अचानक स्पॉन्टेनियस ब्लिडिंग होणं किंवा अचानक गर्भपात होणं या गोष्टी आजकाल खूप वाढताना दिसतात. ह्याचं मेन कारण आयुर्वेद सांगतं की ज्यावेळेला बाळ कन्सीव्ह होतं त्यावेळेला एक मातेचं शरीर असतं की ते ॲक्सेप्ट करावं लागतं. ओके, म्हणजे आलेलं जे बाळ आहे ते शरीरामध्ये रुजण्यासाठी, त्याला व्यवस्थित आहार विहार मिळण्यासाठी एक शरीराचा एक पॅटर्न असावा लागतो, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तो स्थिर असावा लागतो. जर तो नसेल तर बेबी जरी नॅचरली कन्सीव्ह झालं तरी ते पोटामध्ये राहत नाही आणि ते गळून जातं, म्हणजे की बेसिकली ॲबॉर्शन होतं. ओके, आयुर्वेद ह्याला सत्वावजय चिकित्सा सांगतं, म्हणजे तुमचे मानसिक दोष जे सत्व रज तम ह्याला एक बॅलन्स स्टेटमध्ये आणायला मदत करतं. ज्याच्यासाठी पादाभ्यंग, हेड मसाज, नस्य असे विविध उपाय सांगितलेले आहेत जे प्री कन्सेप्शन आपण देतो आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट मिळतो त्याच्यामध्ये ॲबॉर्शन्स होत नाहीत किंवा गर्भपाताची संख्या कमी येते किंवा स्पॉन्टेनियस ब्लिडिंग जे होतात काही